विधायक बाबूराव कदम कोहलीकर और पूर्व सांसद सुभाष वानखेड़े द्वारा आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में नागेश पाटिल अष्टीकर ने उन पर तीखा प्रहार किया। उन्होंने कहा, मुझ पर व्यक्तिगत आरोप मत लगाइए। मैंने विधायक बाबूराव कदम और पूर्व सांसद सुभाष वानखेड़े को चुनाव प्रचार के लिए पैसे दिए थे। अगर मैं अपराधी हूं तो विधायकों ने सदन में मेरे खिलाफ आवाज क्यों नहीं उठाई? जब मेरे गांव अष्टी में कुकर का स्पॉट की घटना हुई तब मैं गांव में नहीं था। विधायक बाबूराव कदम ने जानबूझकर प्रचार के लिए मदद करने का नाटक किया। मैं अपने परिवार के साथ दत्त बरडी जा रहा हूं और दत्त भगवान के चरणों में 1.5 किलो चांदी अर्पित करूंगा। विधायक बाबूराव कदम और सुभाष वानखेड़े मुझे दान के बारे में ज्ञान ना दें। आष्टीकर परिवार शुरू से ही दानशील रहा है। विधायक बाबूराव कदम को खुद अपने गाँव में एक व्यक्ति की जमीन हड़पने के आरोप में फांसी दी गई थी। आप लोगों की जमीन हड़प कर मुझ पर आरोप लगाते हैं, लेकिन मैंने दत्तबरडी देवस्थान की जमीन 17 लाख रुपए देकर कुछ वर्षों की बोली प्रक्रिया के बाद खरीदी थी और मैंने स्कूल के लिए ली गई जमीन दान में दी थी, लेकिन वह राशि मैंने देवस्थान को दी थी। विधायक बाबूराव कदम और सुभाष वानखेड़े मुझे बोलने के लिए मजबूर ना करें। इसके अलावा देखिए सांसद नागेश पाटिल आष्टीकर ने प्रेस कॉन्फ्रेंस में कैसे हंगामा किया। वंदे भारत के लिए ब्यूरो अरविंद जाधव की रिपोर्ट। त्या दत्त मंदिरामध्ये 83 ला माझं आगमन झालं। 83 पासून ते एकमेव अशा प्रकारचा 36 वर्षे चातुर्मास झाला आणि चतुर्वर्ष चातुर्मास म्हणजे त्याच्यामध्ये 36 वर्षाच्या चातुर्मासामध्ये महाराज 4 महिने प्रत्येक वर्षी 4 महिने प्रत्येक वर्षी अन्नदान व दत्तनाम स्मरण हे चालू असायचं। अलग लक्षात नाही। आणि यातलं जे अन्नदान आहे किंवा जे खर्च लागल ते नागेश पाटलांना बऱ्याच याच्यापाशी आमच्या पुण्याचा वाटा घेतलेला आहे आणि बरेच त्यांनी अशा प्रकारची आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आणि चातुर्मास समाप्तीला पण त्यांच्या वडिलापासून आमची चातुर्मास समाप्ती त्याच्याच मार्फत होत होती आणि खूप अशा प्रकारचे ते समाप्तीला अन्नदान करायचे। जवळजवळ किंवा 4-5 हजार माणूस 4-5 हजार माणूसही जेवायला राहायचं किंवा कोण्या समाप्तीला 2000 राहायचं। म्हणजे असे बरेच त्यांना अशा प्रकारचा आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला मदतीचा वाटा केलेला आहे। त्या ठिकाणी जे बांधकाम झाले ते बी त्याच्याच आधिपत्याखाली झालेलं बांधकाम अशा प्रकारचं आमच्या गावातर्फे गावातून अशा प्रकारचं किंवा आमच्या नागेश पाटलातर्फे पूर्ण अशा प्रकारचं काही या ठिकाणी झालेलं आहे आणि आतापर्यंत पण त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे आणि त्यांचं चालू आहे, त्याच्याच तर्फे चालू आहे, त्याच्याच हाताने चालू आहे। हेच त्या काय देतात कुठून काय करतात ते आम्हाला काही माहित नाही आणि आतापर्यंत काम चालू आहे। दुसरी गोष्ट आमच्या नागेश पाटलानं फार मोठा एक कार्यक्रम केला, कारण भयान अशा प्रकारचा मोठा सप्ताह केला आणि सप्त्यामध्ये 4-5 मंदिरावर त्यांनी कळसाची उभारणी केली। त्या कळसाला, त्या कार्यक्रमाला किंवा त्या कार्यक्रमाला येणाऱ्या काही अशा प्रकारच्या लेखीबाळी हे सर्व खर्च त्याच्याच पाठीमागे होता आणि त्यानेच केला। अलग लक्षात नाही। असं त्याचा खूप पुण्याचा वाटा अशा प्रकारचा आहे माय बाबा। अलग लक्षात नाही। आता आमच्या 2 ठिकाणी मठ आहे। आता तिथून काही आमचा बरेचशाळा मठ आहे अशा प्रकारचा आणि त्या बरेचशाळ्यात पण त्यांना अशा प्रकारचा अन्नदानाचा आम्हाला काही मदतीचा वाटा खूप केला अशा प्रकारचं माय बाबा। तर त्यांच्या वडिलापासूनच अशा प्रकारचं हे देणगीचं पुण्याचा किंवा अन्नदानाचा
वाटा सुरुवात आहे ते आतापर्यंत चालू आहे. आतापर्यंत आष्टीच्या मठामध्ये त्याच्याच मार्फत काम चालू आहे आणि आताही तुम्ही जाऊन पाहू शकता काम. आणि अतिशय उच्च दर्जाचा कार्यक्रम केला. आम्ही 4-5 आमच्या देवळाचे एकाच वेळेस कळस केले आणि महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार आमच्या आष्टी गावामध्ये आणले. मोठा कार्यक्रम केला. सगळ्या मायातल्या लेकीबाळी सगळ्याला बोलवलं, सगळ्याचा मान सन्मान केला आणि अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम आम्ही त्या गावामध्ये केला. पण मला म्हणायचं की जसं मला म्हणाले की नाही तसं त्याला जाऊन विचारा की वानखेडे साहेब तुमच्या लहरीमध्ये एखाद्या मंदिराला केव्हा 500 रुपये देऊन बाटले का तुम्ही? केदारनाथ मंदिराला रोज जय केदारनाथ म्हणून 3दा-4दा इथं निवडून आले. त्या महादेवाला केव्हा रुपया दिला का? मंदिर बांधतो काय करतो म्हणून चुत्या बनवलं. त्या महाराजाला मी विचार त्याच्याकडून त्या महाराजाकडून घेतले असतील मी तुम्हाला दिले 2 रुपये, पण आतापासून त्याला दिले नाही केव्हा रुपया का वाढून. आणि मला काय सांगायला लागले तुम्ही? यार महत्व सगळं जे आहे ते समोर आहे, उघड आहे आणि मी कधीच जतिवलं नाही. अरे मी तर आमदारकीच्या काळात सुद्धा नारळ फोडला, या बाबुरावला फोडा लावले, मी तर कवाच फोडले नाही. कोरे लेटर पॅड मध्ये या बाबुराव बशी राहत होते. मग काय उदारतात गोष्टी करायला तुम्ही आणि तू सांगायला लागणार मला? लोकांना सांगायला सगळ्या जनतेला माहित आहे तुम्ही मी कोण्या पद्धतीनं तुमच्या संग वागलो, तुम्ही मला कोणत्या पद्धतीनं वागायला लागले. माझ्यावर तुमचा काही उपकार नाही, पण मी तुमच्या दोघावरही उपकार केलेले आहेत आणि सर्वश्रुत आहे, सगळ्याला माहिती आहे. माझ्यावर तुम्ही उलटायला लागले. अरे मी अजून गेलोच नाही पलीकडे. वानखेडे साहेब तुम्ही या हायवेचे पैसे कसे उचलले? 57 लाख रुपये तुम्ही उचलले हायवेचे. कसे उचलले, काय उचलले सगळं माहित असताना सुद्धा फक्त शांत बसलो. पण आता तुम्ही सुरुवात केली ना वैयक्तिक जायची, तर तयारी ठेवा वैयक्तिक जायची. माझ्या मुलावर आरोप करता. अरे माझ्या मुलावर आरोप काय करता? तुमच्या मुलावर FIR आहे. अरे मी माझ्या मुलाने 10दा मिटवायचा प्रयत्न केला त्या गोष्टीला की नको कोणाच्या लेकरा बाळावर नको आणायचं काही आहे. पुढच्याच महिन्यात आहे आणि मी बघतो आता तुम्ही किती लावता जोर ते लावा, त्याचा निकाल लावून कसं घ्यायचं ते मी घेतो. तुमच्या पोरावर आहे ना FIR, माझ्या पोरावर तर अजून FIR नाही. आणि महिलेची गोष्ट करायची ना, महिलेचाच FIR आहे, मुलीला छेडल्याचा FIR आहे तुमच्या पोरावर. माझ्यावर नाही अजून कुठला FIR. माझ्या मुलावर तर नाहीच नाही. जे बिनबुडाचे तुम्ही असले हे सुरुवात तुम्ही केली, लक्षात ठेवा. मी कोणाच्या लेकरा बाळापासून, मी कोणाच्या फॅमिलीवर, मी कोणाच्या वैयक्तिक आतापर्यंत गेलो नाही, पण सुरुवात तुम्ही केलेली आहे. तर सुरुवात तुम्ही केली आणि तेही या पद्धतीची केली म्हणून मला आज हे बोलावं लागलं. मी बघतो आता, मी बघतो तुमचे तुम्ही हे कसे उचललेले. आता मी सांगितलं तुम्हाला, अजून 2-4 हिंट दिल्या तुम्हाला. आवरा स्वतःला, नाही तर माझ्याजवळ तुमचा लई कच्चा चिट्टा आहे. सगळ्यातच माझ्याजवळ कच्चा चिट्टा आहे, पण माझा संस्कार नाही आहेत हे कशा गोष्टी करायच्या. सुरुवात तुम्ही केली, उद्या तुमच्याही मुलाचा आहे आणि FIR आहे. जानेवारी महिन्यामध्ये त्याचा निकाल आहे. निकाल म्हणण्यापेक्षा त्याची जे चालू आहे, आम्ही आजपासून त्याकडे कानाडोळा केला. पण आता मी बघतो, त्याच्यासोबत मी पण उभं टाकतो, मी पण वकील देतो आणि तुम्ही पण आता तुम्हाला काय जोर लावायचं लावा. मी बघतो आता काय करायचं ते पुढच्या अजून काय असेल ते सांगा साहेब. 1 महिना उठून गेला कल्पना भागवतच्या प्रकरणाला. उद्याला निकाल आहे नगर परिषदेचा. कालच माझी खासदारांना पत्रकार परिषद घेतली. काय नेमका उद्देश असेल? कालच अचानक पत्रकार परिषद घेणे दुखायली असेल, दुसरं काय आहे? माती दुखायली असेल, गुळगुळ करायला, दुसरं काय आहे? माती दुसरं काय? आणि हे स्वतःच्या पैशावर लढवायचं असतं ना. शिंदे साहेबांकडे जाण्याचा कार्यक्रमच तितका की शिंदे साहेबांवरून काहीतरी पक्षाची निधी पाठवत दिलं आणि हे आपलं ते आयत्या बिळावर सुरू. आतापासून यांनी एकही नगरपालिका स्वतःच्या खिशातल्या पैशाने लढवलेली नाही. मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा माझ्या घराला रांग लावायला लावायचे. जा तिकडे नागेश पाटलाकडे, जा तिकडे नागेश पाटलाकडे, जा तिकडे नागेश पाटलाकडे. पुन्हा सगळ्यात हातगाव तालुक्याला माहिती. आणि आता तिथं जायचं तेवढंच कारण आहे, बस दुसरं काही कारण नाही. पण इतकं करू नये काहीच दिसणं झालं पदरात, म्हणून तू काही नाही, दुसरं काय म्हणून हे पत्रकार परिषद होय. अरे मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला सांगून पत्रकाराला सांगून पत्र द्यायची काय गरज आहे भाऊ? काय गरज आहे भाऊ?
तुम्हाला सांगून द्यायची गरज आहे? आहे गरज आहे? द्या ना मग. द्यायचं तर द्यायचं ना. पत्रकार परिषद का घेतली तुम्ही? फक्त एवढं सांगायसाठी की आम्ही आता लेखी देणार आहोत. अरे दिली नाही अजून तुम्ही. द्या ना. शौक से द्या. माझ्यावर मी जर कुठं गिल्टी असेल तर मी नॅशनल न्यूजवर सुद्धा सांगितलं, सगळ्या नॅशनलच्या मीडिया समोर सांगितलं की मला जे काही ते माहिती विचारतील किंवा मला बोलतील, मला बोलवतील तर मी जाईल आणि जे काही माझ्यापाशी सत्यता असेल ते मी सांगेन. मी त्याच्यापासून पलीकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. काही प्रश्नच येत नाही. कशासाठी? काय गरज पडली? जा ना. तुम्हाला जायचं तर जा. नको कोण म्हणायला लागलं जा, बिलकुल द्या जाऊ. आणि बाबुरावला तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारला होता की बघ तुम्ही तारांकित प्रश्न केला नाही म्हणून. बरोबर. ही घटना तर पूर्णपणे यांच्या अधिवेशनाच्या अगोदर झाली. जवळपास 10 दिवसाचा फरक होता. ही 28-29 तारखेला काहीतरी घटना ही ती भागवत पकडल्या गेली आणि 8 तारखेला मॅमनं हे सुरू झालं ना सेशन, अधिवेशन. म्हणजे 8-10 दिवस अगोदर होता. बरं बाबुराव रोज कोणता ना कोणता तरी गुत्तेदारीचा प्रश्न असेल तर विचारतो. कोणत्या तरी कोणातरी ब्लॅकमेल करायचं असेल तर कोणातरी अधिकाऱ्यावर विचारतो. रोज आपण फायले त्याला कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी त्याच्या जे फायद्याची गोष्ट असेल ती विचारली त्यानं. मग तुम्हाला साधारण प्रश्न उत्तर तासामध्ये विचारता आला असता. औचित्याचा विषय होता. औचित्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित करू शकले असते. तुम्हाला कोणताही ग्राउंड होतं तिथं तुम्हाला प्रश्न उपस्थित करायचा. का केलं नाही बाबा? 45 दिवस अगोदर द्यावं लागते म्हणून 10 ते 12 दिवसाच्या अगोदर, 15 दिवसाच्या अगोदर बऱ्याच जागी व्हेरिएशन होतं की ते प्रश्न तारांकित प्रश्न सोडा ना, पण औचित्य होतं ना. औचित्य होतं की नाही? आज ते घटना झाली तर औचित्याचा मुद्दा घ्यायचा ना. बरोबर. रोज प्रश्न उत्तर राहतं ना. प्रश्न तासामध्ये तुम्ही टाकायचं असतं ना. पण तिथं नाही तोंड उघडलं तुम्ही. ते आणि हीच घटना देशविरोधी आहे, देश विघातक असल्यामुळे तिला प्राधान्य मिळालं असतं. मिळालं असतं ना. 100% मिळालं असतं. पण ते त्याच्यामध्ये कसं होतं, यांना फक्त हे माणूस आहे गुत्तेदार. याला फक्त तेवढ्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे की कुठून पैसा काढायचा. अरे नको करू पैसा. हा ते मी तुम्हाला सांगायचं राहिलं. माझ्यावर याला दुसरा एक आरोप केला होता की माझी पत्नी आजारी असताना मी त्या उपराष्ट्रपतीच्या मतदानाला गेलो आणि काही पैसे खाल्ले आणि माझी पत्नी मेली होती तरी हे पैसे खाल्ले. अरे काय कुठल्या पातळी गाठायले रे बाबुराव? माझी पत्नी तिथं असताना या देशाचा विषय आहे म्हणून मला ते जरी सिरियस असले तरी मला तिथं जावं लागलं. मी सकाळी गेलो, संध्याकाळचा परत आलो. अरे श्रीकांत शिंदे तिथं आले होते. श्रीकांत शिंदेनं मधामध्ये पाय टाकल्या डॉक्टरने डिक्लेअर केलं की शी इज नो मोर. आणि तुम्ही माझ्या म्हणजे मेलेल्या पत्नीच्या संदर्भात तुम्ही असली फालतू अफवा करता रे. अरे पैसे बाबुराव, तू जितका आयुष्यात पैसा पाहायला नसेल किंवा कमीला नसेल तितके मी गमवून बसलो रे माझ्या बापाच्या पुण्य आहे ना. तू मला पैसे तर सांगा. आणि जे गेलेल्या लोकांवर तुम्ही टीका टिकली. अरे एवढी पातळी गाठली का रे तुम्ही? एवढं तुम्हाला हवं आहे का रे राजकारणात? एवढं तुम्ही एवढी खालची पातळी जाऊ शकता का रे? अरे कुठं चालले रे तुम्ही? काय विषय करून ठेवायला लागले? अरे कमीत कमी एखादी जागा सोडा. अरे माझ्यावर दुसरे खूप आरोप करता येतील पण नेमका त्या दिवशी तुम्ही आरोप करता. किती शोकांत काय कुठं चाललाय तुम्ही? अरे एवढे पडू नका. एवढे खाली नीचतेला जाऊ नका. एवढी नीच पातळी गाठू नका. आणि खरं तू एका बाप्पाचं जर असेल ना तर कुठून माझ्या पैसा आला त्याचा आणि मी कुठं पैसा त्या उपराष्ट्रपतीचा घेतला तुला तुझ्या मायबापाची शपथ दाखव, सिद्ध कर. मी राजीनामा देऊन टाकून देतो. मी पुन्हा कधीच मी संन्यास घेतो राजकारणात. ते स्वतःही तिथं होता बरं का. आणि मग तिच्या तिथं मोठा भाषण करताना सांगू लागला. आणि राजकारणासाठी तुम्ही आता असे बोलता, एवढी घाण टीका करता. माझं खुलं चॅलेंज आहे त्याला. एका बापाच्या आवाज असलं तर हे सिद्ध करून दाखव. नाही तर माघार घे बोलण्यातून. हे ठीक नाही आहे. मी त्यावेळेस शांत बसलो कारण निवडणूक होती. यापुढे जर असं बेताल वक्तव्य केलं तर माझ्यावर वाईट माणूस नाहीत. मी सांगून ठेवा. राजकारण घरच्या कुडात गेलं. नीट वागायचं, नीट राहायचं. बोलताना ताल तमे ठेवून बोलायचं. मी तुम्हाला सांगतो.
असलं काही बी सहन करणार नाही. आता तुमच्यावर हे जे आरोप केले या आरोपाच्या संदर्भात आपण म्हणजे मानहानीचा गुन्हा दाखल करणार. 100% करणार आम्ही. आणि साहेब आपण वरिष्ठाकडून काय तक्रार करणार का या संदर्भात? हा? वरिष्ठाकडून काय तक्रार करणार? अरे वरिष्ठ कशाला लागतात त्याला? वरिष्ठ कशाला लागतात त्याला? तुम्ही माझ्यावर आरोप केला, सिद्ध करा ना. सिद्ध करा ना तुम्ही. मी देशद्रोह आहे, सिद्ध करा ना. मी एका जिम्मेदार पदावर बसलेलो, तुम्ही असे बेताल वक्तव्य नाही करू शकत. नाही करू शकत तुम्ही असे बेताल वक्तव्य. माझी अशी काही बदनामी तुम्ही नाही करू शकत. मी पाहून घेईन, मी कोर्टात जाईन, मी त्याच्यावर कंडोळा दाखल करेन, 100% करेन. बऱ्याचशा गोष्टी अजून त्यांनी बोललेल्या आहेत, तुम्ही सांगा मला. मला काय अजून काय अडचण नाही. महत्वाचं सर, एक शेवटचा प्रश्न आहे. उद्या निकाल आहे. माजी खासदार सुभाष वानखेडे म्हणतात की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 2000च्या लीडनं आमचा येणार आहे. हात काकणाला आरसा काला रे पोरो. उद्याच आहे की काय भाऊत की काय असेल ती. फक्त उद्या अजून पुन्हा हे निकाल फेकायला लागले ना, कागद फेकणं येचू नका म्हणा. तुमच्याच भाषेत, तुमच्याच भाषेत, आमच्या भाषेत नाही. ठीक ओके चल थांबा रे, नाश्ता घ्या. मी ते घेतलेले आहे. मला काही ती काही ठेवून घ्यायची नाही आहे, मला ती काही करून घ्यायची नाही आहे. मला ती परवडणं सुद्धा झाली, पण तरीही त्यांच्या आग्रहापोटी मी ती जमीन तिथे घेतली आहे. 17 लाख रुपये कॅश दिलेली आहे मी, आणि त्याची माझ्याकडे पावती सुद्धा आहे. तिथं त्याची रजिस्टरला नोंद सुद्धा आहे. त्यामुळे हडपायची फिडपायची भाषा यायना करायची गरज नाही. आणि बाबुरावने तर बिलकुलच करू नये. बाबुरावला बोलायचं कामच नाही आहे. मला तुम्हाला सांगतो, मला नाव माहीत नव्हतं म्हणून मी लिहून घेतलं. कोळी येथील मनोज जोशी या व्यक्ती व्यसनाधीन होता. त्याच्याकडून जबरदस्तीने त्यांनी ती जमीन घेतली. ते काल मेला, आत्महत्या केली. ते मेला, मात्र यानं त्याची जमीन हडपली. मी तुम्हाला सांगतो, यांनी मी या सगळ्या गोष्टी कराव्या. आणि हे उदाहरण द्यायला एक ते कुठलं बॉयलर फाटलं, मी त्याला जाऊन तिथं जाऊन पैसे देऊन आलो. माझ्या परीनं मी काय जे असं ते आलो. ते का दिली? मी इथं नव्हतो, मी या परिसरात नव्हतो. तो आष्टीचा माणूस होता, आणि आष्टीचा माणूस होता म्हणून बाबुराव तिथं गेला. हे न्यूज करायसाठी कार्यक्रम केलेला आहे. नाही तर येरी तूही कोणाच्या कणकळीवर मुतत नाही बापू. लई काही लोकांना ज्ञान सांगू नको. हदगाव तालुका आहे, लई लोकांना मोठ्या भरोशानं लई तू शाहू चांगला माणूस म्हणून निवडून दिलाय. चांगला राय, बरं राय. हदगाव तालुका आहे, बरेच दिग्गजानं काम केलंय, आणि बऱ्याच दिग्गजाला घराकडे बसवले. इथले लोक इतके चुतिया नाहीत तर तितका चुतिया बनवायचा प्रयत्न करू नको. नागेश पाटील का आहे हे, बाबुराव का आहे, वानखेडे का आहे, या सगळ्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अशा संभ्रम तयार करून कोणाची विनाकारण बदनामी करू नका, असे आपल्याला माझं शेवटचं सांगणं आहे. तुमच्या कच्चे चिट्टे मायापाशी खूप हात. जगा, दुसऱ्याला जगू द्या, व्यवस्थित राहा. आमचं काही दुमत नाही तुमच्या कोण याच्यावर. निवडून आले चांगला आहे, तुमच्या नशिबानं आले बरा आहे, चांगला आहे. आणि बाबुराव तू तर कसा निवडून आलाय? तुला ईव्हीएम न निवडून दिले, समजला का? नीट राह बापू, नीट राह. चांगला राहते तर चांगल्या सगळ्या गोष्टी होते, काही दुमत नाही. आणि वानखेडे हे पुन्हा आयुष्यात किंवा भविष्यात या हदगाव तालुक्याच्या पटलावर पुन्हा कधी येणार नाही, हे गॅरंटी आहे. आणि हे तुमच्या तोंडानंच आहे, दुसरं कशालाच नाहीये. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दत्तात्रेयाची असो की कोण्याही देवाची जमीनची असो, आपल्याला जर अजूनही काय म्हणायचं असं विचारायचं तर मला विचारा. पण या जमिनीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा, मी देवाला देणारा माणूस, मी घेणारा माणूस नाहीये. आणि हे याने किती बोंबलून सांगलं तर लोकांना माहित आहे, अद्या देवालाही माहित आहे. याने किती बोंबलं म्हणून काही फरक पडणार नाही. युवा सेनेचे नेते कृष्णा पाटील यांनी काल पट्टी जाहीर केली, ती सुद्धा दिली नाही असा आरोप करतायत. कसं पाहता याच्याकडे, देणगीकडे? मला वाटतं कृष्णा पाटील काल त्यांना म्हणलो तुम्ही थांबा, नका बोलू, पण त्यांच्यावर स्वतःवर आरोप झाल्यामुळे ते तुम्हाला सगळ्याला बोलवून घेऊन सांगितलं. आणि माझ्या मनात आता हे जे आणून दिले, हे आपण पाहू शकता इथे. हे माझ्या आईने घेऊन ठेवलेली चांदी आहे. त्या सुद्धा दत्तभक्तच होत्या. आणि डायरेक्ट पैसे स्वरूपामध्ये आम्ही कधी डिक्लेअर केलेच नव्हते. ती चांदी घेतली होती आणि हीच चांदी आम्ही त्यांना सुपूर्द करणार होतो. आणि ही अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी मी स्वतः जाऊन बर्डीला सहपरिवार सहकुटुंब नेऊन सुपूर्द करणार आहे. तोपर्यंत काही जमणार नाही. काही रीती आहेत, काही आमच्या पाटील घराण्याच्या पद्धती आहेत,
त्या पद्धतीप्रमाणे आम्हाला चालायला लागतं. तोपर्यंत ही चांदी अनामत आहे, आमच्याकडे सुखरूप आहे. त्यामुळे खासदार साहेबांनी चिंता करायचं कारण नाही. ही 1.25 किलो चांदी आहे, प्लस त्यावर एक सिक्का आहे. हे सुद्धा वेलविश म्हणून ठेवलं जातं, म्हणजे त्याच्यासोबत ते ठेवलेलं आहे त्याच्यावर. ही आशाला अशीच चांदी आमच्या आईने घेऊन ठेवलेली, आणि ही अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सहकुटुंब सहपरिवार जाऊन त्या ठिकाणी सुपूर्द करणार. अजून एक आरोप केला साहेब, माजी खासदार साहेबांनी, की अमित शहा साहेब आणि तुमचं आज किंवा उद्या तुम्ही BJP मध्ये जाणारच आहेत म्हणून. ते मी ठरवेल, तुम्ही ठरवायची गरज नाही आहे. मी काय करायचं आणि काय नाही करायचं. अमित शहाचे संबंध माझ्यासोबत आता नाही, तर तुमच्या सगळ्या पत्रकार मंडळीला सुद्धा माहीत आहे. मी त्या सभागृहामध्ये आहोत, त्या सभागृहाचे आमचे माननीय तिथं मंत्री महोदय राज्याचे देशाचे गृहमंत्री आहेत, आणि मी जर त्या सभागृहात असेल तर माझे संबंध असतीलच. त्यात काय वेगळं सांगायची गरज आहे. आणि मला कशाला वाटला पाहिजे BJPत अजून तुमचा बाप होऊन मी तो वापस येईल ना? कहाला वाटला पाहिजे? राहू द्या की गुन्हानं, हा तिथं बरोबर सुखी राहा की गुन्हानं, आम्हाला कहाला देत राहू द्या की, जिथं हाव तिथंच बरं. आमदार कोळीकरांनी असं सांगितलं की व्हाईट मनी आपल्याला दिसते 1 लाखच्या वरी, अजून ब्लॅक मनी किती दिला असेल याची पण चौकशी होणे गरजेचं आहे. बा काय झालं माहिती आहे का, मागं एक त्यांनी माझ्यावर वक्तव्य केलं होतं, जे ते काय आहे आजकाल बेताल वक्तव्य करायला लागलेत, म्हणून मी सांगायला लागलो की मी कधी पहल केली नाही. त्याने मागच्या वेळेस सुद्धा मला एक आरोप केला, आता हे तुमचा आरोप केला की मी मागं म्हणजे असं ब्लॅक मनी मी किती दिला असेल किंवा नाही असेल, ते तिथं चौकशीमध्ये त्या महिलेची. मला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या महिलेवर आता हे नंतर मी एका मिनिटात बोलतो, कारण यांनी काही चौकशीच केली नाही. कट करून घेतात ते चौकशीच केलेली नाहीये त्याची. त्या जे म्हणालेत ना, हे माझा म्हणजे कोणता ब्लॅक मनी व्हाईट मनी मी दिलेली, ते त्या महिलेवर आताची स्थिती काय आहे, तिची FIR मध्ये काय आहे, तिला देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय का नाही झालाय का काय झालंय याची चौकशी त्यांनी नाही केली आहे. तर आजच्या घडीला तिची चार्जशीट फ्रेम झालेली आहे, ती आता MCR मध्ये आहे. तिच्यावर कुठल्याही देशद्रोहाचा कुठला दाखल झालेला नाहीये, त्या कुठल्याच त्याच्यातून सिद्ध झालेलं नाहीये की ते देशद्रोह आहे किंवा ते पाकिस्तान अफगाणिस्तानचा विषय नव्हता. अफगाणिस्तानचा जो माणूस आहे तो 15-20 वर्षापासून रेफ्युजी आहे, आणि तो औरंगाबाद संभाजीनगरला तो एक फ्रुट्सचे दुकान चालवतो, आणि वास्तव्य त्याचं 15 वर्षापासून तिथं आहे, आणि ते फ्रुट्सचं दुकान असल्यामुळे त्यांचे संबंध आहेत असं त्यांचं मत आहे. माझा त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं घेणं, ते कोण आहेत काय नाहीत मला माहित नाही. आणि जे पाकिस्तानचा त्यांचा कोणी पाहुणा म्हणतात ते पाहुणा खरा आहे, आणि त्याचं कुठल्याही प्रकारचा अशा गोष्टीमध्ये जे देशद्रोहाच्या किंवा कोण्या आतंकवाद्याच्या त्याच्यामध्ये त्याच्या लिस्टिंगमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याचं नाव नाही असं त्याच्या निष्कर्षात आलेलं आहे, असं मला तिथल्याच एका अधिकाऱ्यांनी मी ज्यावेळेस चौकशी केली त्या गोष्टीची मला सांगितलेलं आहे की ती MCR झालेली आता नाही. त्यामुळं आणि माझा जो काही तुम्ही विषय चालला की मी असे किती दिले तसे किती दिले, बघा मी अजूनही सांगतो तुम्हाला की ते एकच नाही, मी बऱ्याच जणाला असं कधी माझ्यापाशी कोणी आलं माझ्या खिशात जर असतील तर मी देत असतो. हे पुढच्या कोणाच्या माथ्यावर लिहिलेलं नसते की हे कोण्या इंटेन्शन आलं, हे काय कोणत्या प्रकारचा माणूस आहे, चांगला आहे वाईट आहे, वाईट वृत्तीचा आहे की चांगल्या वृत्तीचा आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो, माझ्या घरामध्ये रोजचं कोण ना कोणतरी भगवा कपडा घालून इथे येतो. माझ्या घरामध्ये CCTV मदत लावलेली आहे. माझी पत्नीचा आत्ता पसरोकचा रेकॉर्ड आहे की तिनं CCTV मध्ये कोणी बाहेर आलेलं पाहिलं तर तिला एक दस्ती 100 रुपये दिल्याशिवाय, त्याला चहा पाजल्याशिवाय, त्याला खाऊ घातल्याशिवाय आतापर्यंत जाऊ दिलं नाही. आमचा शिपाई दादा आमच्या बायकोला सांगत होता की बाई हे भगवा कपडा घालून आलं, मात्र तुम्ही आता 100 रुपये दिले की हे पियाला जाते. तरी माझी मिसेस म्हणायची की त्याला तिकडे जाऊन काही करू दे, मया येतं भगवा कपडा घालून आलाय, मया दारामध्ये आलाय तर मी त्याला देणार. तर ते पुढे जाऊन काय करतील आणि काय नाही करतील माहित नाही, पण ज्या वेळेस आपल्याकडे येते कोणी, जर देवाच्या दयेनं तुमच्या खिशात असतील तर दिले पाहिजे, आणि द्याचं दानत्व तुमच्यामध्ये असलं पाहिजे. मला जे योग्य वाटलं ते मी गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे नाहीये, कोण्या प्रकारचं मला गिल्टी नाही.
गावातल्या मंदिराचा कळस काढला नाही आणि गावातल्या महाराजाला गावाच्या बाहेर काढून टाकला. मग ते काल अशी हे न्यूज आल्या आमच्या गावातल्या लोकांना व्हिडिओ करून मला पाठवला आणि माझ्या मनाला काय लोकांना पाठवलं की काय मला माहित नाही, पण ते जरा असं तर दाखवा जरा. असं काम केलं. हा, उच्च शिक्षित नाही, उच्च शिक्षित त्याला अजून तेच आहे अडाणी छाप. त्याला माहित आहे का उच्च शिक्षित असलं म्हणजे एखाद्या कोणी जर तुम्हाला भावनात्मक एखादी हाक मारली तर त्याला मदत नाही करायची, हे उच्च शिक्षित माणसाच्या हातून घडू नये असं आहे का? आणि उच्च शिक्षित मी जर नाही तर आणि सिद्ध कर की मी नाही म्हणून, हे असे बिनबुडाचे कागद काय करायचे? असं एक दाखवायचा कागद, हे पारे हे 10वी नापास आहे, हे पारे हे 12वी नापास आहे, दाखवायचं ना. हा, दाखवायचं ना. IT आहे ते माहितीचा अधिकार टाक, माहितीचा अधिकार टाकणार आहे बाबा की मी किती शिकेल, आपोआप कळलं की रे. पण असं उगच उठलं की तोंडाला उठलं उग आपलं मुम्या बगदिया काय रे कशासाठी? असं आपलं सांगा हरिश्चंद्र का ते, हा हरिश्चंद्र, अरे मी कुठं म्हणालो हरिश्चंद्र म्हणून? अरे पण तू कोणाच्याच कणगळीवर मुतत नाही हे मी सांगालो. आम्ही तरी कुठे दिलं असतील घेतले असतील. अरे तू ह्यावरही केले म्हणून सांगालो ना मी. तू ह्या इलेक्शन मध्ये खर्च केला, त्या बाबरोच्या इलेक्शन मध्ये खर्च केला, पण तुम्ही माझ्या इलेक्शन मध्ये रुपया केला नाही. तुम्ही तर उलट असे 10 माणसं बसले आणि त्या लताबाईला, अरे काय त्या लताबाईला मारायले, झिकोट्या धरून मारायले. अरे काय तुम्ही हमेशा खालचीच पातळी गाठली, पण आम्ही इमान इतबारेच राहिलो तुमच्यासोबत. पण अजूनही तुमची ती सवय गेलेली नाही आणि जातही नाही. त्यामुळे तुम्ही तिथं जा आणि लोकांनी मला आज खासदारकीवर बसवलं आणि तुम्ही तिथं जा. तुम्हाला कोठेही तुम्ही हमेशा निवडून आले, ते नशिबानेच निवडून आले. तुम्ही कवाच इमानदारीने निवडून आले नाही. कोण ना कोणतरी दुसऱ्यानं मतं खाल्ली म्हणून तुम्ही निवडून आले. एकदाही तुम्ही इमानदारीने निवडून आले नाही. आणि बाबुरावला सुद्धा EVMलाच काल जितिवलंय. काय तू स्वतः जितला नाही बापू?